श्लोक 68वा. श्रीराम बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. ज्या रामाचं प्रभातकाळी चिंतन करायचं, भजन करायचं, तो कसा आहे याचं वर्णन श्री समर्थ प्रत्येक श्लोकात करतायत. प्रभू रामचंद्र शक्तिवान आहेत. ज्यावेळी सीतेचं स्वयंवर करायचं होतं त्यावेळी जनकराजानं शिवधनुष्य उचलण्याचा पण लावला होता. ते धनुष्य मोठमोठ्या राजांना उचलता आलं नाही. काही राजे तोंडावर पडले, काही राजांनी प्रयत्नही केला नाही. असं शिवधनुष्य श्रीरामांनी लीलया उचललं. असे ते आगळे वेगळे आहेत. कोदंड हे धनुष्य श्रीरामांना अगस्त्य ऋषींनी तयार करून दिलं होतं. एकाच वेळी अनेक राक्षसांचा वध करण्याचं सामर्थ्य या धनुष्यामध्ये होतं. परमेश्वराचं सामर्थ्य अलौकिक आहे. तो गबाळा, निष्क्रिय, नेभळट नाही. तो कर्तव्यपरायण आणि कार्योन्मुखही आहे. रामचंद्रांच्या जन्माचा हेतू रावण वध हा असल्यामुळं हे कोदंड धनुष्य ऋषींनी त्यांना भेट म्हणून दिलं होतं. वनवासात जाताना प्रभू रामचंद्रांनी आपलं वास्तव्य नाशिक इथल्या पंचवटी इथे केलं होतं. त्या सर्व भागाची शूर्पणखा ही स्वामिनी होती. ती रावणाची बहीण होती. रामाला पाहिल्यावर ती त्याला म्हणाली, तू इतका रूपवान पुरुष आहेस की माझं तुझ्यावर प्रेम जडलंय. तू माझ्याशी विवाह कर. पण रामाने तिला नम्रपणे नकार दिला. ती चवताळली आणि रामाच्या अंगावर धावून गेली. ती रामाला म्हणाली, या सीतेशी तुझा विवाह झाला असल्यामुळं तू मला नकार देत असशील तर मी सीतेला खाऊन टाकते. आणि लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापल्याचं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. नाक कापल्यानंतर शूर्पणखा रडत रडत खर आणि दूषण या राक्षसांकडे गेली. झाला प्रकार तिनं थोडा जास्त प्रमाणामध्ये त्यांना दोघांना सांगितला. हे दोन्ही राक्षस 14,000 सैन्यासह प्रभू रामचंद्रांवरती चालून आले. तेव्हा त्यांचाही प्रभू रामचंद्रांनी नायनाट केला. अशा प्रभू रामचंद्रांना यासारखे राक्षसच काय तर अकराळ विक्राळ भयानक महाकाळही थरथर कापतो. ज्या काळामध्ये आपण मुसलमान लोकांचे अत्याचार सहन करत होतो त्याच काळात शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचा जन्म झाला होता. मानवी वृत्ती दुर्बल आणि निष्क्रियवादी बनली होती. समाज निष्क्रिय झाला होता. यासाठी प्रभू रामचंद्र हे आपलं दैवत किती सामर्थ्यशाली आहे याचं समर्थांनी वर्णन केलेलं आहे. हे सर्व सांगून त्यांनी समाजाची अस्मिता जागृत केली. या वीरत्वाच्या आणि पराक्रमाच्या भावनेमुळं समाज निर्भय बनला आणि आपोआप आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायला सिद्ध झाला. जो काळालाही घाबरत नाही तो आपल्या सेवकांचं, भक्तांचं नक्कीच रक्षण करेल हा विश्वास देण्यासाठी समर्थांनी इथं यमराजाचं उदाहरण दिलेलं आहे. हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक भजेसी ना काय गेले, असं समर्थ म्हणतात. आजकाल परमेश्वर आहे का किंवा जे घडतंय ते सकर्तृत्वानं घडतंय असं म्हणणाऱ्यांचा एक गट उदयाला येतो आहे. त्यांच्यासाठी ही ओवी आहे. आपण जर भगवंताची उपासना सोडली तर त्यात भगवंताचं काहीच नुकसान होणार नाही. माणसानं जर दिलेली औषधं घेतली नाहीत तर त्यात डॉक्टरचं काहीच नुकसान नाही. डॉक्टरांना त्यांचे पैसे, त्यांची फी मिळालेली असते. पण जी हानी होणार आहे ती माणसाच्या शरीराची होणार आहे. भगवंत हा सर्व सृष्टीचा निर्माता आणि रक्षणकर्ता आहे. त्याच्या दृष्टीनं मनुष्य हा यक्कश्चित प्राणी आहे. तेव्हा भगवंताचं स्मरण, चिंतन न केल्यानं आपलंच नुकसान होऊ शकतं. उलट ज्याला कलिकाळाचंही भय नाही त्याला आपल्या सेवकाचं रक्षण करणं अजिबात अवघड नाही.
किंकर या शब्दाचे दोन अर्थ आहेत. किंकर ही एक राक्षसांची प्रजात आहे. तसंच किंकर म्हणजे सेवक. समर्थ म्हणतात, जर तू प्रभू रामचंद्रांचं ध्यान केलंस तर किंकरासारखे कितीही मोठे राक्षस आले तरी तुला कशाची भीती. त्यासाठी माणसानं भगवंताच्या पायाशी लीन होणं, त्याचा सेवक होणं हा उत्तम मार्ग आहे. रात्री स्वस्त झोप झाली, पहाटे जाग आली म्हणजे मन शांत असतं. तेव्हा परमेश्वराचं चिंतन केलं तर ते अंतर्मनामध्ये सहज रुजतं. पहाटेची वेळ प्रसन्न असते. ही अनुसंधानाची, साधनेची पहिली पायरी आहे. म्हणून सकाळी लवकर रामाचं चिंतन करावं असं श्री समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम.